चालू आहे. आणि हा विषय आजचा नाही, हा विषय कालचा नाही किंवा परवाचा नाही, हा विषय चारी युगामध्ये होता. सतयुग युगामध्ये होता, तेताळ युगामध्ये होता, दुपार युगामध्ये होता आणि ह्या कलियुगामध्ये पण. वेळोवेळा साधू संत अवतारित झाले आणि प्रत्येक संत महापुरुषाने हाच एक आवाज दिला की तुम्ही आहे कोण, तुम्ही आलात कुठून आणि तुम्ही जाणार आहात कुठं. तुम्हाला वाटत असेल की आम्ही आमच्या घरून आलो, आम्ही जे आलोय ते पुण्याहून आलोय, ते गीत गाणारे महात्मा मुंबईहून आले, काही जतून आले, काही सांगली भागातून, काही आजूबाजूच्या वाड्या वस्त्याहून गावातून आले. पण हे कायम धायमचं गाव आपलं नाही. शहरी त्या गावात जन्मलं. माझं गाव पुणे, पुण्याच्या शेजारी भोसरीमध्ये माझ्या शरीराचा जन्म झाला. ते बेडकीनचे कोराळे महाराज, त्यांचा बेडकीनमध्ये शरीराचा जन्म झाला. ते मुंबईहून आले, त्यांचं गाव तसं पाहिलं तर बुलढाण्यामध्ये जन्म झाला. ते जतचे, त्या शरीराचा जन्म जतमध्ये झाला. पण आम्ही पुण्यातून आलो नाही, ते बुलढाण्याहून आले नाही, ते जतहून आले नाही, ते मुंबईहून आले नाही, फार लांबून आलो. फक्त पुण्याचाच प्रवास नाही, भोसरीचा प्रवास नाही, मुंबईचा प्रवास नाही, देहाचा फक्त जन्म झाला पुण्यामध्ये, पण जीवाचा जन्म झालेला तुम्हा आम्हाला माहित नाही. हा जीवाचा जन्म झाला कुठून, हा जीव किती फिरत आला आणि आता या देहात आला, आणि ह्या देहातून परत मी कुठं जाणार. तुम्हाला वाटतं मी देह आहे, तुम्ही देह नाही. तुम्हाला वाटतं मी देह आहे, तुम्ही देह नाही. पाय वेगळे आहेत, तुम्ही वेगळे आहात. कान वेगळे आहेत, तुम्ही वेगळे आहात. डोळे तुमचे वेगळे आहे, तुम्ही वेगळे आहात. हात तुमचे वेगळे, तुम्ही वेगळा आहात. ज्यावेळेस चार लोक घेऊन जातात ना, तुमची बॉडी घेऊन जातात, तुम्ही जात नाही. मग तुम्ही आलात कुठून. त्यासाठी महात्माने इथं अभंग गायला, आणि तो होता संत तुकाराम महाराजचा. संत तुकाराम महाराजांनी तो अभंग तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवला. काहू दाटून होता वेडे, देव आहे तुम्हा पुढे. तुमची तुम्हा नाही सोय, तेथे माझे पाचे काय जाय. जशी नाही पाठ आणि पोट, करी तीन लोकांचा कोट. आतापर्यंत तुम्ही भक्ती करता ज्या देवाची, त्याला पाठ आहे, पोट आहे, त्याला कान आहे, डोळे आहेत, नाक आहे. पण ते सांगतात की ज्याला पाठ आणि पोट नाही, काव दाटून होता वेडे, देव आहे तुम्हा पुढे, ज्याशी नाही पाठ आणि पोट, करी तिन्ही लोकांचा पोट. जो का निर्गुण निराकार, त्यांनी धरीला आकार, निर्गुण होता सगुणाशी आला, भक्तासाठी प्रगट झाला. जो हा त्रिलोकी चालक, नंदाचा बालक, सोडविले वसुदेव देवकीशी, अवतार घेतला त्यांच्या कुशी. मारियाने कौशराना, राजे स्थापले उग्रशाना, तुका म्हणे देवादी देव, तो हा उभा पांडुरंग. जो निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. महात्माने सांगितलं, नैनम छंदती शास्त्राने नैनम दहती पावका, ना चैन क्लेद्यांती तापू, ना शोषिती मारता, पाण्याने भिजणारा नाही, अग्नीने जळणारा नाही, आणि किती जरी वार केले तरी ह्याचा नाश होणार नाही. आणि तो तुकाराम महाराजांनी पाहिला आणि सांगितलं. 15 दिवसात झाला साक्षात्कार, युट्यूब पाहिला मी निराकार. बालचंद्र पठारी वस्ती केली आणि वृत्ती स्थिरावली पार ब्रह्म. निरंजन जाणून आसन घातिले, ज्ञान आरंभिले देवाजीचे. दीपिका कापूर कैसा तो येराला, तैसा हा देह झाला तुका. तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये बाबा चैतन्य सद्गुरू आले. तुमच्याच गाव पलीकडचं गाव सातारा, आणि साताऱ्याच्या गावच्या बाजूला त्यांचं जावली गाव, आजूळ म्हणजे वडिलांचं गाव.
वडिलाचे वडील असे 7 पिढ्या, आणि पहिले पुरुष त्यांचे ईश्वंभर नाव, आणि ईश्वंभर हे पोट भरण्यासाठी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून देहूमध्ये स्थायिक झाले आणि त्या देहूमध्ये वास्तव्य केलं. भक्ती चालू होती, पंढरपूरच्या वाऱ्याही होत्या आणि वास्तव्य करता करता प्रॉपर्टी वाढवीत गेले. जमीन घेतल्या, गुरढोरं घेतली, प्रपंचही वाढला. नंतर हिशोब ते गेल्यानंतर त्यांची पुढची पिढी आली, त्यांची पुढची पिढी आली आणि तुकाराम महाराजचे वडील भोलोबाई सावकारकी करायचे, जी सावकारकी मागून चालत आली. आणि तेही भक्ती करणारे होते, तेही वाऱ्या करणारे होते, तेही पंढरपूरचे वारकरी होते, संत भोलोबा. त्यांनी सुद्धा भरपूर जमीन कमावली होती. अनेक गावागावामध्ये कर्ज वाटलं होतं, अनेक लोकांचे सातबारे त्यांच्या घरी होते, अनेक लोकांना पैसे दिलेलं वयामध्ये दिलं होतं. त्यांचं घरी दुकान होतं किराण्याचं, काही उधाऱ्या लोकांनी किराणा भरून घेतला होता. पण त्यांना ही 3 मुलं झाली, संतोबा, तुकोबा आणि कान्होबा. आणि तुकाराम महाराज एवढे मोठे संत झाले, देव माहिती नव्हता, देवाची प्राप्ती नव्हती, वाऱ्या चालू होत्या, पण त्यांना वाटायचं की ही तर देवाची प्रतिमा आहे. पंढरपूरमध्ये तुम्ही जाताना ती पांडुरंगाची मूर्ती आहे, ती विठ्ठलाची मूर्ती आहे. तिथं मूर्ती म्हणजे विठ्ठल नाही, पांडुरंग म्हणजे मूर्ती, विठ्ठल नाही. महात्मा सांगत होते की आमच्या वडील मिलिटरीमध्ये तिकडं काश्मीरला होते आणि आमच्या आई गावी होती. वडिलांनी सांगितलं होतं की फोटोला पाहून सगळ्या गोष्टी कर. जोपर्यंत ते तिकडं होते तोपर्यंत फोटो ठीक होता, पण जेव्हा ते समोर आले आणि ती जर फोटोच घेऊन बसले असते, समोर येऊन जर त्याच्याशी व्यवहार केले नसते, बोलणं चालणं केलं नसतं, तर संत जनानं, का तर तिलाही माहित होतं की फोटो म्हणजे पती नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये साधू आला, त्यांची कळकळ होती की वा हा देव नाही तर देवाची प्रतिमा आहे. आणि त्यांनी मांग केली की कोण्या गावी राहतो विठ्ठल, कोणतरी सांगा विठोबाची, पाया पडेन घाली लोटांगण आणि जीवाई ववळीन तया पायी, सर्वस जीव ठेवीन चरणी, पांडुरंग कोणी दाखविले तया. तुका म्हणे गाई वासराची ताटाटूट, तैसा जीव झाला कासावीस. आणि बाबा चैतन्य सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये आहे. तुकाराम महाराजाला ब्रह्मज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतर लोकाला सांगायला लागले की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईता आला घर पुसून, प्रत्येक घरामध्ये जायचे, दार वाजवायचे, म्हणायचे देव घ्या, देव घ्या, देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईता आला घर पुसून, लोक म्हणायचे देव ना लगे, देव ना लगे, साठवणीचे रुंदे जागे. नको म्हणायची, ठेवायला जागा नाही, रुंदे जागे, जागा कमी आहे. आता खणाची घरं होती, आता झाल्या बिल्डिंग. कौलाची घरं होती, खणाची घरं होती. 50-60 लोकांचं कुटुंब होतं. रानच्या वस्त्या होत्या, असे डांबरी रस्ते नव्हते. आणि एवढ्या घरामध्ये 50-60 लोक राहणार, धान्य राहणार, भांडी कुंडी त्याच्यामध्ये राहणार, त्या घरातच वैरण राहणार, त्या घरातच शेरड्या राहणार, करडं राहणार, त्या घरातच गायीची वासरं राहणार, त्या घरातच कोंबड्या डालल्या जाणार. आणि एवढी माणसं, एवढी पोरं, देव ठेवायचं कुठं? साठवणीच्या रुंदले जागे. तुकाराम महाराज म्हणले देव म्हणला, देव म्हणला, भाव बुडाला काय करू? अरे मंदी आली देवाला, कुणी घ्यायना. देव घ्या पुका, देव घ्या पुका, न लगे रुका मोल काही, काहीच घेत नाही बाबा, असाच देतो. तरी पण म्हणजे साठवायला जागा नाही. दुबळा तुका भावे विना उधारे देव घेतो ऋणा. माझ्याकडे तरी कुठं पैसे आहेत, मी तर उधार घेतला नाही का.
सगळं दान केलं, सद्गुरु जीवनामध्ये आले, ज्ञान झालं, सगळ्या घाटाघाटात पांडुरंग दिसला. बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, साखरेचा नवे उस आम्हा काहीसा गर्भ वास, आकाराशी काय ठाव देह प्रत्यक्ष प्रगटे देव, तुका म्हणे आम्हा जोग सर्व घटी पांडुरंग. घटाघटात पांडुरंग आहे, सगळ्यामध्ये पांडुरंग तुकाराम महाराजाला दिसला. मग तो जातपात नव्हता विषय, लहान मोठा विषय नव्हता, गरीब श्रीमंत हा विषय नव्हता. तर तुकाराम महाराजाला सगळ्यामध्ये देव दिसला, सर्व घटी पांडुरंग. एवढी मोठी 400 एकर जमीन आणि बापाची सावकारकी, एवढं मोठं देणं, लोकांकडून घेणं होतं, कर्ज येणं होतं, अशा अनेक पिढ्या बसून खाल्ल्या असत्या त्यांनी, उधारी दुकानाची होती. पण तुकाराम महाराजाला ज्ञान झाल्यानंतर कळलं की बापापासून, आजोबापासून, पंजोबापासून केलेला व्यवसाय हा सावकारकीचा आहे, आणि त्या येजाने पैसे दिले नाही का, आणि देवाशी व्यवहार लोकांनी केला आमच्या घरच्यांशी, म्हणजे त्याच्यात बी देव, यांच्यात बी देव, आणि याजाची पैशाची ही प्रॉपर्टी आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळ्यांना बोलवलं, ज्यांचे सातबारे, ज्यांच्या जमिनी होत्या त्या परत दिल्या. भावाला भावाचा हिस्सा घे म्हणला तर भाऊ नको म्हणला, आणि तुकाराम महाराजांनी राहिलेल्या वया पाण्यामध्ये फेकून दिल्या. सगळं दान केलं. आडू रेणू तोकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कळीवर भव भमाचा आकार, सांडिले त्रिपटी दीप उजळाला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. फाटकं धोतार फाटकी कोपरी, आणि लोकांना सांगत होते माग पुढं ब्रह्म दाटे, म्हणती देव आहे कुठे, जयामध्ये येती जाती तयाना कोणी ओळखती, मुर्ग नाभीचा परिमळ परी तो हिंडे रानमाळ, आईशी भ्रांती जाईन केव्हा गुरुकृपा होईल तेव्हा, गुरुकृपा झाल्यावर जीव सृष्टी दिसे सारी. तुका म्हणे आईची भ्रांती देव असता नाही, म्हणती सगळीकडे देव आहे, तो तुम्ही पाहून घ्या. तरी पण तुकाराम महाराजचं लोकांनी ऐकलं नाही. तुकाराम महाराज सांगत होते की जन्माचे देमूळ पहावी शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्माय तो प्राणी, नर देवनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुन्हे जगी वाया गेला, तम म्हणजे काही नरकची केवळ, रजत संबळ माया जाळ, तुका म्हणे ही ते सत्वाची सामर्थ्य परमार्थ करावं. जन्माचं मूळ काय, आपल्या जन्माचं मूळ काय, तुम्ही कुठून आला कुठून? तुम्ही म्हणसाल की आमचं माहेर कोणचं आहे, आपापलं गाव आईचं, पण त्याच्याही आधी तुकाराम महाराज सांगतात झाली गर्भाची रचना, माहित नव्हते दोघा जना, तुझी आई होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी, अरे बाप होता बाळ तेव्हा कुठे कटीला काळ, कुणी दिले हात पायी पुन्हा म्हणशी माई बाप, 9 महिने आईच्या पोटी तेव्हा कुणी पुरवली रोटी, तुका म्हणे सावध होई धरी सद्गुरूचे पायी. आईचं लग्न नव्हतं, वडिलांचं लग्न नव्हतं, तेव्हा तुम्ही कुठं होता, ते मूळ तुकाराम महाराज सांगतात की जन्माचे ते मूळ पहावी शोधून, आणि दुःखाशी कारण जन्म ठेवा. तुम्ही आलात कुठून, जन्माचं मूळ काय? जेव्हा हे आकाश दिसते ना हे पण नव्हतं, जेव्हा धरती पण नव्हती, ऐका. म्हणून तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला की ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे उगमस्थान, आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू, मकार महेश जाणीजे, ऐशे तिन्ही जेव तुली उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. फक्त गजानन परमात्मा होता, आणि त्याच्यातून हे 3 देव प्रगट झाले, ब्रह्म विष्णू आणि महेश. ब्रह्मांनी सृष्टीची रचना केली, विष्णूंनी पालन केलं, आणि शंकराने लय केला. ब्रह्म विष्णू महेश, एक खाली एक मध्ये आणि एक वर. वरती काय बनवलं, दृश्यमान लोक बनवला, 3 लोक, ब्रह्म विष्णू महेश तसे 3 लोक बनवले. वरती काय बनवलं तर दृश्यमान, मध्ये सूक्ष्म लोक बनवला, आणि खाली स्थूल लोक बनवला. हे 3 लोक बनवले. मग वरती काय केलं, 9 प्रकृती तयार केल्या. 9 प्रकृतीमध्ये सूर्य चंद्र तारे तयार केले, मध्ये हवा जीव आकाश तयार केला, खाली धरती पाणी अग्नी तयार केलं. ह्या 9 प्रकृती झाल्यानंतर ह्या 9 प्रकृतीमधूनच पंचमहाभूत अंडज पिंडज सुद्वीज आणि उद्भिदच्या माध्यमातून तयार झाले. अंड्यापासून पशु पक्ष्याचा जन्म झाला, सरपटणाऱ्या प्राण्यांचा जन्म झाला.
पिंडापासून गाया म्हशीचा पशुचा जन्म आणि माणसाचा जन्म झाला. सुद्बीज आणि उद्बीज पासून वृक्षाचा जन्म झाला वा लिखांचा जन्म झाला. या 4 खाणीमधून 4 वाणी निर्माण झाल्या. परा पश्चिम ती मध्यम आणि वैकरे याची निर्मिती झाली. आम्ही आलो कुठून? त्या निराकारातून आपला जन्म आईच्या उदरातून झाला. पहिला आलो तो निराकारात आणि परत जायचंय निराकारात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जरुशी साज भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. उष्ट्याचा तो भाग उरला तो शेव, अर्थ लोपला पुराणी, नाश केला शब्दज्ञानी. विषयी लोभी मन साधने बुडविती, पिटू भक्तीचा डोंगारा, कळी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जय करा आनंदारा. आम्ही वैकुंठातून आलो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आम्हीच नाही आलो, तुम्ही पण आलात. फक्त आम्ही डायरेक्ट आलो, तुम्ही फिरत आलात. तुम्ही किती फिरत आला तर 184 फिरत आला. भक्तीविना जणू लाजीर वाणी, संसार भोगणे दुःखमुळं. एक वेळी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. 20 लाखांनी वृक्षामध्ये, 9 लाखांनी जंचल प्राणी, 11 लाखांनी किड्यामध्ये, 10 लाखांनी पक्षामध्ये, 30 लाखांनी पशुच्याही घरी, 4 लाखांनी मानव भीतर. नाम म्हणे तवा नरदे येणारा, ऐने मातीरे केले मुळा. म्हणजे तुम्ही एवढं फिरत आला. तुम्ही सगळ्या वृक्षामध्ये हजारो वर्षाचं आयुष्य काढलं. हजारो वर्षाचं आयुष्य. आंब्याचे प्रकार किती, बाबळीचे प्रकार किती, जांभळांचे प्रकार किती, अनेक प्रकार. तुम्ही हजार वर्षाचं या जीवाने दुःख भोगीत आला. जंचर प्राण्यामध्ये माशांचे प्रकार किती, बेडकांचे प्रकार किती, खेकडींचे प्रकार किती. काही वर्ष त्याच्यात तुम्ही फिरत आला. पक्ष्यांचे प्रकार किती, किड्यांचे प्रकार किती, फिरत आला, दुःख भोगीत आला. आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलं तुकाराम महाराजांनी की तुम्ही आला कुठून. आणि मग तुमची आमची निर्मिती कधी झाली? तर आईच्या उदरातून झाली. आता ती कशी झाली नाही का? तुम्ही आलात कसे देहामध्ये? आता आईच्या आणि वडिलांच्या घाण रक्तापासून आपल्या देहाची निर्मिती झाली. बरं, निस्ता गोळा होता चिखलाचा, कुणी बनवलं ह्याला? आई म्हणते माझा बाळ्या, बाप म्हणतो माझा बाळ्या. पण बापाला आणि आईला माहितीये का? नख तुम्ही दिली का? डोळे दिले का? डोक्याची केस दिली का? नाही का? कलर तुम्ही दिला का? नाही. आणि जर तुमच्या हातात असतं तर एकदम क्वालिटीच मुलं तयार झाली असते. कुणाला पाहिजे व काळा? प्रत्येकाला गोरीच मुलं पाहिजेत. आणि मग आईने पण सांगितलं असतं, बापाने सांगितलं असतं आपल्याला गोरीच मुलं पाहिजे. आणि मुली तर नकोच आहेत लोकांना. डॉक्टर अटक होतात. फक्त मुलंच तयार झाली असती जर आईच्या वडिलांच्या हातात असतं. काळं होणं किंवा गोरं होणं जर हे आई बापाच्या हातात नाही तर घडवणारा कोणी देव आहे. आणि ह्या देहाची रचना कोणी केली? परमेश्वराने केली. आईच्या उदरात कोणी केली? परमेश्वराने केली. आणि एकनाथ महाराज सांगतात की चिंचच्या पानावर बांधिले देऊळ, आधी कळस मग पाया. चिंचचं पान म्हणजे आईचं पोट, नाही का? आईच्या पोटामध्ये या देहाची निर्मिती झाली. देह निर्माण केला. चिंचच्या पानावरती बांधिले देऊळ, शरीराची रचना केली. आधी डोकं बनवलं, आधी कळस मग पाया. जन्माला येताना डोक्यातून येतो पण डोकं चालवत नाही, नाही का? जन्माला येताना डोकं पण येतो. मग ह्या शरीराची तयारी परमेश्वराने केली, निर्मिती केली. आणि 2.5 ते 3 महिन्याने, नाही का? 2.5 ते 3 महिन्यांनी हा जीव मागचा प्रवास करीत आला. सगळे फिरत आला. त्याचे मागचे कर्माचे भोग घेऊन तो जन्माला आला आईच्या पोटी. आता तो जन्माला आला आणि तो जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो नसतं घातलं तर बरं झालं असतं, असं अवगुणी पोर मला दिलं. अरे त्याने भोग भोगण्यासाठी तुमच्याकडे आला. त्याचे मागच्या जन्माचे पाप फेडण्यासाठी तुमच्या देहामध्ये अवतार त्यांनी घेतला, नाही का? आणि म्हणून तो तुमच्याकडे आला. आणि मग जन्म झाला. आता सांगा, देह वाढतो पोटामध्ये, देह वाढतो, देह जन्मतो, नाही का? देह जन्मतो आणि देह वाढतो जन्मल्यानंतर सुद्धा.
पण त्याच्यामध्ये आत्मा इथं वाढतो का? नाही का? मग जन्मल्यानंतर देह झालं काय? तर जन्मल्या त्याला घराची गरज आहे, देहाला घराची गरज आहे, नाही का? आणि ते घर मिळण्यासाठी एवढा आटापिटा आहे त्या देहासाठी, म्हणजे त्याला घर पाहिजे. दुसरा प्रश्न, त्याला अन्न पाहिजे. मग दुधाच्या बाटलीची सुरुवात झाली, नाही का? दुधाच्या बाटलीपासून तो अनेक पदार्थ, नाही का? आता हॉटेलवरती आणि युट्यूबवर आपण पाहतो वेगवेगळे पदार्थ. हे कुणासाठी? देहासाठी. घर कुणासाठी? देहासाठी, नाही का? ही सुरुवात झाली. आणि वस्त्र तर आतापर्यंत बाळूत्यापासून सुरुवात झाली. जन्मल्यानंतर बाळूत घातलं, लावलं. त्याच्यानंतर अनेक व्हरायटी, अनेक कपडे आले, नाही का? आणि ह्या 3 गरजा मिळण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा, हे मिळण्यासाठी मनुष्य विसरला की मी आलो कुठून, आणि मला जायचंय कुठं, मी विसरून गेलो, नाही का? मन हे मायेच्या अधीन झालं. बरं, जीव आला दिसता, जीव एकटा नाही आला या देहामध्ये. तो जो आला ना जीव या देहामध्ये 2.5-3 महिन्यांनी, त्याच्या संग मन पण आलं. जीवासंगत प्रवास करतं ते मन आलं. मनासंग मन एकटंच नाही आलं, तर मनासंग वासना आली, नाही का? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, नाही का? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासना आली. बरं, वासना एकटी नाही आली, तर त्याच्या संग तिची 6 मुलं आली. काम आला, क्रोध आला, लोभ आला, मोह आला, मत्सर आला, अहंकार आला. बरं, हे 7 नाही आले, तर ह्याच्या संग आणि 7, 5, 3 दशकाचा मेळा, नाही का? एक तत्वी कळा जाणीतो आहे. मग हे अनेक गुण आले, आशा, तृष्णा आलं, अनेक प्रकार आले. आणि हे भाऊ मागच्या जन्माचं सगळं घेऊन आले. आणि मग हे अन्नासाठी, वस्त्रासाठी आणि घरासाठी माणसाचा आटापिटा सुरू झाला. त्याच्यामध्ये आतंकवाद सुरू झाले, दहशतवाद सुरू झाले, भाषावाद सुरू झाले, प्रांतवाद सुरू झाले, मीपणा वाढला, अहंकार वाढला, मीच कुणीतरी करत आहे, माझंच सगळं काहीतरी आहे. मनुष्य विसरत की मी कुठून आलो. घरासाठी अनेक लोकांशी दुःख, अनेक लोकांना त्रास, अनेक लोकांशी मारामारी, अनेक लोकांशी कोर्ट कचऱ्या घरासाठी करीत राहिला, वस्त्रासाठी करीत राहिला आणि अन्नासाठी करीत राहिला. विसरून गेला की मी आलो कुठून. आणि हे सगळं देहाचं होतं. जे मागत होतं ना, तरी समाधानी मनुष्य झाला नाही, सुखी झाला नाही. तीर्थयात्रा करायला लागला, व्रतवैकल्य करायला लागला, होम हवन करायला लागला की देवा मला हे सुख पाहिजे, ते जमीन माझ्यासारखी झाली पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, मला गाडी मिळली पाहिजे, मुलं बाळ झाली पाहिजे, शिक्षण झाली पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि तो मागत राहिला, नारळ फोडीत राहिला, एक तुकडा ठेवीत राहिला, अख्ख्या घरादाराचं सुख त्याच्यामध्ये मागत राहिला. मुलीची सुख, 5 मुली असतील, 6 मुली असतील, जावया सकाटच्या एका तुकड्यामध्ये सुख मागत. बकराई कापली, माणसं मोजली, किती लोक येणार, तेवढे मोठी बकरं आणली, माणसासाठी आणली. नाव होतं देवाचं. भक्ती करीत राहिला. नटवणं चालू आहे, देहालाच नटवणं चालू आहे. खाणं पिणं हे देहासाठी आहे, घरदार देहासाठी आहे, पार्लर खोलल्या देहासाठी खोलल्या, चांगल्या चांगल्या साड्या देहासाठी, चांगल्या चांगल्या चपला देहासाठी, नाही का? जे काही करतो हे सगळं देहासाठी. तरी मनुष्य सुखी नाही. किती जरी सुंदर बंगला मानला तरी मनुष्य सुखी नाही. किती जरी वस्त्र अंगावर घातलं तरी सुखी नाही. आणि किती जरी पौष्टिक अन्न खाल्लं तरी सुखी नाही. आता आपल्यापेक्षा सुंदर दुसऱ्याचं घर दिसतंय. आपण किती प्रयासाने बांधलं, आपलं साधच वाटतंय. माया मरे ना मन मारा, नरमर गए शरीर. आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर. माया कधीच संपत नाही आणि मनही कधी स्थिर होत नाही. माया नव्याने तयार होती, मनही नव्याने तयार होतं. तुम्ही फार प्रयासाने घर बांधता, तुमच्याही पेक्षा भारी घर होतं. तुमची माया जुनी होती, दुसऱ्याची माया नवी होती. माया कधीच मरत नाही आणि मनही नव्याने तयार होत. माया मरे ना मन मरा, मरमर गए शरीर. नाश शरीराचा होतो. इथून गाडी मुंबईला जाते, मुंबईहून गाडी इथं येते, ड्रायव्हर पळवीत राहतो. खड्डे बघत नाही, गतिरोधक बघत नाही. जेवढी भाडी होती ना तेवढा पैसा मिळेल, त्याचं ध्यान फक्त पैशाकडे असतं. पण गाडीचा नाश होतो, ड्रायव्हरला त्रास होत नाही. तसं मनरूपी ड्रायव्हर आतमध्ये बसलाय, मन या शरीराला पळवतंय. तुकाराम महाराज सांगतात की मन इंद्रियाचा राजा, सर्व भावी त्याशी पूजा. मन बुद्धीचा प्रधान, त्याने जोडे नारायण. तुका म्हणे मन चंचल, हाती घ्यावे गुरुचे बळ.
आधी मन घ्या रे हाती, मग पूजा गणपती. आधी मनाला हातात घ्यायला सांगितलं. मन मार्गी गेला तो तेथेची मुखला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मन हे मायाधीन झालेलं आहे आणि मन मायाधीन झाल्यामुळे जीवही त्याच्या अधीन झालेला आहे. आता मन वेगळे, सगळ्या वस्तू वेगळे आहेत नाही का. माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, माझी वासना आहे नाही का. माझं घर आहे, माझी बायको आहे, माझी गाडी आहे, म्हणजे मी वेगळा आहे. माझं ते घरात दिवा असतो ना, घर वेगळा आणि दिवा वेगळा, तसा मी वेगळा आणि माझं शरीर वेगळं आहे. माझा उजवा बाजूला काढला हात तरी मी हात म्हणजे मी नाही. माझा ह्यो हात बाजूला काढला तरी ह्यो हात म्हणजे मी नाही. माझे पाय बाजूला काढले तरी मी नाही नाही का. बॉडी नेतात पण मला नाही नेत, मग मी आलो कुठून. ऐका, आतापर्यंत जी सुख मागितली ना देहासाठीच मागितली. गोष्ट आपली स्वयं सांगतो तीर्थस्थानी भाऊ केली आणि उच उच थोडा आलूनी कथा ऐकली ऐकविली. जाऊनी धर्मस्थानावरती पुण्यदानी भाऊ केले, तरी मजना समज मिळाली. मस्तक जरी घासिले, पुरा सद्गुरू असा मिळाला. गोष्ट एक समजाविली, अवतार म्हणे एकच गोष्ट मनात माझ्या बसली. आणि तीर्थस्थान फिरलो, कळालं नाही सद्गुरूची कृपा झाली. अति नीच मी होतो कामी, दया उपजली सद्गुरूला. याची कृपा झाली म्हणून नवजीवने प्राप्त मला. ताटातूट युगायुगाची यानीच येऊन जोडिले आणि दोकर संकेत करून मला ज्ञानामृत पाजिले. मजवर केली दया गुरुने, चरणी आपल्या लाविले. क्षणामध्ये अवतार गुरुने परब्रह्म मज दाखविले. माझ्यावरती गुरुची कृपा झाली. नाही तर महात्माने सांगितलं की हे आमदाराचे बंधू आहे. आता भोसरीमध्ये महेश लांडगे त्यांचा मी भाऊ आहे नाही का. आमदार आहेत ते, त्यांचा भाऊ आहे. आणि पहिले आमचे चुलते आमदार होते ज्ञानेश्वर लांडगे. आणि मी 88ला मर्डर करून जेलमध्ये होतो. 89ला तडीपार होतो नाही का. एवढ्या मारामाऱ्या करणारा माणूस, समजत नव्हतं. सकाळी 4ला दारू सुरू व्हायची तर रात्री 12 वाजेपर्यंत नुसती दारूच. अनेक लोकांना मारहाण करणारा, हातपाय तोडणारा मी. आळंदीच्या आणि देऊच्या मध्ये राहणारे आम्ही, पण आम्हाला कधी ज्ञानेश्वर महाराज कळले नाही, कधी तुकाराम महाराज कळले नाही. 11 सप्ते आमच्या गावात होतात. कीर्तनकार पैसे घेऊन जातात. आमची लोक भिकारी झाली पार. सगळ्या जमिनी संपल्या पिऊन खाऊन, मारामाऱ्या करून. कीर्तन आमच्या लोकांनी ऐकली, आम्ही पण ऐकली, पण बर्बाद झालो. का तर तुकाराम महाराज काय सांगतात हे कळलं नाही, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात कळलं नाही. का तर त्यांचं सांगणं होतं की गुरुच्याही मुख्य होईल ब्रह्मज्ञान, कळेल प्रेम खुन विठोबाची. वेदांत विचारा पुराणात पुसा, माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाऊ. तुका म्हणे सांडी जाणीवीच असेल, आपणाच देव होई गुरु. तुम्ही फक्त सद्गुरूला शरण जा, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राणी सावा माझा, गुरु विना देव पाहता नाही त्रिलोकी. गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर कदा काळी डळमिळेना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग द्याची. गुरु साधकाची साय, गुरु भक्ता लागी माय, गुरु काम धेनु गाय, जी भक्ता घरी दुबत असे. गुरु खाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोधून आणवी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टांचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नाना प्रकारे करीत असे. काया काशी गुरु उपदेशी, आणि तारक मंत्र दिला आम्हाशी. माऊलीचं सांगणं होतं की सद्गुरूला शरण जा. पण हरिपाठ तोंडपाठ, अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे पाठ, चालायला लागतंय तसे पंढरीची वारी चालू, पण हरिपाठात काय लिहिलं कळलं नाही. माऊली सांगतात की चौवेदी जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरिशी गाती, मंथुनी नवनीता तैसे गे आनंता वाया, व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव समा, वायते दुर्गम खाली ना मना. ज्ञानदेव पाठ हरिया वैकुंठ भरला, गंधाट हरी दिशे दिशे दिशे, असं माऊली सांगतात. पण 4 वेदामध्ये 6 शास्त्रामध्ये समजून घे काय सांगितलंय. मंथन कर, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, आणि वाया व्यर्थ कथा नुसतं वाचून तू वाचणार नाही. अर्थ लोकाला पुराणी नाश केला, शब्दज्ञानी ईशई लोभी मन साधने गुडवी. अर्थाचं ज्ञान आम्हाला कळलं नाही. अर्थाविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे गुकुन्या. गुकुन्या का वेगळा अर्थ पाय, अर्थ रूप राय होऊन्या. तुका म्हणे जरी अर्थ आहे भेटी, नाहीतरी गोष्टी बोलू नये. अवतार मला सांगतात की भ्रमात पडून दुनिया सारी, ग्रंथ कथा वाचन करती, नशे ध्यांग लिहिले त्यावर, व्यर्थ मनाला शिरविती. केवळ वाचन कामी नाही, धर्म ग्रंथ आयुष्य वंदिती. सद्गुरु वाचून ज्ञान न उपजे, जाईन जीवन अधोगती. सद्गुरु विना जगता माझी, होणे नाही उद्धार, आणि गुरु विना ब्रह्मज्ञान कधी मिळले नाही हे अवतार. सद्गुरूची जर कृपा झाली तरच तुम्हाला ब्रह्म प्राप्त होईल.
आणि मला गाडीला भाडं लागले या सत्संगच्या लोकांचं. जाताना तर मी दारू पिऊनच गेलो. मी गुरु करायला गेलो नव्हतो. सद्गुरू मिळत म्हणून मी गेलो नव्हतो. काय असतं सद्गुरू हे मला कधी कळलं नव्हतं. काय असतं गुरु हे मला कळलं नव्हतं. सत्संग म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. आणि गेलो असं भाडं घेऊन आणि बसलो फक्त सत्संगमध्ये. आणि ते महात्मा म्हणाले की आता हे आपल्या बरोबर आल्या, त्यांना ज्ञान देऊ. मला म्हणले तुम्ही ज्ञान घ्या. तर मी त्यांना म्हणलो माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे. म्हणलो आमदार आहेत आमचे चुलते, अख्ख्या पिंपरी चिंचवड मध्ये पुण्यामध्ये सगळे यावर आम्ही करतो. लग्न झालंय, मुलं झाल्यात, सगळ्या गोष्टी भाजीपाल्या सकाट किराणा सकाट आम्ही आणतो. कुठलं ज्ञान कमी नाही का? ते ज्ञान घ्या म्हणले तुम्ही. अहो म्हणलं आमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. तर ते म्हणले तुम्ही ज्ञान घ्या. आता ते सांगत होते ज्ञान घ्या. मी म्हणत होतो माझ्याकडे ज्ञान लय. तर ते म्हणले की तुमचं जे ज्ञान आहे ते व्यवहारिक आहे. तुमचं जे ज्ञान आहे ते प्रपंचिक आहे, संसाराचं ज्ञान आहे. पण तुमच्याकडे आत्मिक ज्ञान नाही, आध्यात्मिक ज्ञान नाही. आणि ते आत्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान इथं मिळेल. तुम्ही ते ज्ञान घ्या. महात्माने सांगितलं की आता संगत संपल्यानंतर मंदिरामध्ये ज्ञानाची व्यवस्था केलेली की तुमचीच तुम्हाला ओळख करून देणार आणि तुम्हीच देव आहात. देव पाहायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. इथं देव दाखवायचा विषय नाही, तर देव बनवण्याचा विषय आहे. देव दाखवायचा विषय नाही, तर देव बनवण्याचा विषय आहे. माझ्यासारखा भंगार गुंड पट्ट्याने मला मारायचे तर मी कधी खरं बोलत नव्हतो. का तर वकील सांगायचे जर खरं बोलला तर सजा होईल. आणि मग खरं बोलत नव्हतं, खोटं बोलायचं म्हणून मी तिकडे सुटलो, कोर्टातून सुटलो नाही का. पण काही 6 महिन्याची झाली असती, वर्षाची झाली असती, तिथं सुटलो, खोटं बोललो. पण इथं जमणार नाही खोटं बोलल्यानं. का तर इथं लक्ष 84 जीडी मधून सुटायचंय नाही का. 6 महिन्यासाठी नाही, वर्षासाठी नाही, जन्मोजन्मी ज्या मुळातून आलो इतकं फिरत आलो नाही का. हे साथी आले वळंगा सारंगा धरू, नाहीतरी संसार जाईन ना. या कोणाचे मायबाप कोणाचे गणगत, कोणाचे मायबाप कोणाचे गणगत, मुर्ग जळावंत जाईन लया. ईश्याचे समसुख बेगडाची भाऊली, अबळाची सावली जाईन लया. ज्ञानदेव फुले पाहता पाहिले आणि स्वप्नीचे ते चेरी जाईन लया. लांबून आलेलो आहे आपण आणि परत ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी जायचंय. आणि ते महात्मा आल्यात तुम्हाला आता न्यायला. गाढवाच्या लग्नामध्ये मकरंद अनासपुरे यांच्या मामाचा मुलगा आहे. हे नाटिकामध्ये यांनी पण काम केलेलं आहे. त्यांचा सक्का मामाचा मुलगा आहे. आणि त्या साधूची भूमिका त्यांनी त्यावेळेस केली. त्यावेळेस त्यांनी त्यांना स्वर्गात नेलं. कुणाला? सावळ्यात नाही का. आता ते तुम्हाला न्यायला आलेले. आता ज्याला जायचे त्यांनी मंदिरात या आणि तुम्हाला ते स्वर्ग दाखवतील. तुम्ही कुठून आलात, नेमकं आता आपल्याला करायचं काय, आणि तुमचं शरीर सुटेल ना तेव्हा तुम्ही कुठं जाणार ते तुम्हाला न्यायला आलेले. आता ते पहा नाही का. आता मी काही जास्त वेळ घेत नाही, इकडे टायमिंगचं बंधन आहे. पुढच्या वेळेस आल्यानंतर पुढची स्टोरी सांगेन. प्रेमाने बोला.